भगवान सपला सापडानं ऍप बदलावा लागला तो सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मग ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. दोन बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला काय करायचं काय. माळीत म्हणी 108च का, आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का. कीर्तन का कंबर का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं. नीट बोला. हो, माळीत म्हणी 108च का, आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो. विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडं का करतो, थुकत बाहेर का येतो, चांगला पायजामा का खराब करतो, विचारलं का. आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो, यत्ता उकना उगाना का करतो, बदामचा मुका का घेतो, विचारलं का तुला. चांगलं बोलावं. कसं बोलावं. 13वा अध्याय. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी. देवा देवाचे माणसाला 14 गोष्टी 14 गोष्टी शिकायच्या आणि मग पुढे यायचंय. हात दान करा. आणि पाया पडून सांगतो, 2021ला सगळ्या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक काम करा. जेवढे मोबाईल तुमच्या घरात जुन्या का होता, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पांढऱ्या पिशी गेल्या कुठं. तुम्ही शोध लावा. बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावा का या 10 महिन्यात माझ्या पिशी वाढल्या होत्या, त्याचं डॉक्टर बिल देईल मी. पिशीच वाढल्या नाही, नाही तर डॉक्टर का गेलं. पहिला दणका झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. आणि झोपलं, तोंड वासवा, दात वासवा. ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून, सोडा मोकळं. पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला. आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का, काय होतं. लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. या 10 महिन्यात पांढऱ्या पिशी गेल्याचं कारण आहे का. या 10 महिन्यामध्ये पिठलंच मिळालं पण सकस मिळालं, ज्वारीची भाकरी मिळाली पण सकस मिळाली. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं रक्तपेशी कमी व जास्तचा प्रश्न मिटला. यावर आपलं मत काय. 8 महिने लोक हायवेला जेवलेच नाही, घरातच जेवले, पिठलं भाकरच खाली. त्याच्यामुळे झालं काय, रक्तामध्ये डेव्हलपमेंट ऑफ हिमोग्लोबिन, त्यासाठी लागणारे जे मिनरल आहेत, क्षार आहेत, विटॅमिन आहेत, ते त्याला मिळाले. आणि योग्य विटॅमिन मिळाल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर झालं. अटॅकचं सुद्धा तसंच झालं. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि प्रत्येक माणूस तणावात आहे. माया सगट बसलेली जेवढी माणसं आहेत माया पुढे स्टेजवर खालीवर सगळे तणावात आहेत. प्रत्येकाला टेन्शन आहे, टेन्शन. प्रत्येक माणूस. काहींना लग्न जमानं याचं टेन्शन आहे, काहींना जमलं ती राहिनं याचं टेन्शन आहे, राहिली तिला पोर व्हायनं याचं टेन्शन आहे, झालं ते जगानं याचं टेन्शन आहे, जगलं त्यानं आपल्यालाच हाणलं त्याचं टेन्शन आहे. टेन्शन आहे. हा विनोद नाही. लग्नासारख्या ठिकाणी सुद्धा काही पोरं प्रसन्न बसत नाहीत. दरिद्री खुर्चीवर. 10वीलाच मला हा म्हणली होती, 10वीलाच मला हा म्हणली होती.
टेन्शन आहे. आणि सगळ्या माणसांना टेन्शन काय येतं त्याचं उत्तर आहे का, आहार सकच नाही. ॲबिलिटी ऑफ, परत वाक्य लिहूनच घ्या, ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण तिची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. अटॅक, काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसाच, आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 110. उलटे पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, हाय अजून मरण. हा विनोद नाही, निरोगी शरीर हीच भगवंताने दिलेली खरी देणगी आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले हात, तशी 11 राहिले अजून. हात एक, बोलणे दोन, हसणे जा घरी. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. कशाला आलाय? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आलो. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण? का जन्माला आलोय याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलंय ना, आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. तिसरा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का? टेन्शन. अरे रॉकेल पे, टेन्शन गायब. दारू कशाला पितो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिशीन भिशी पियत बसतो, भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे. टेन्शन आलं तुला का रे? वा, ती माझ्या एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे, असे 3 जण मेले, तू चौथा आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. काय नाही, आम्हाला 8 महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का, मी आला उलातला का काय नाही. रात गई बात गई का, असं काय आलंय महाराज? हो ध्यानात ठेवा, कोरोनाने काय शिकवलंय? साधं राहायला शिकवलंय. दाढी वाढली तरी चालत, बंधू इस्त्री नसली तरी. अहो 40 रुपये किलोचे गहू खात होत, ते 2 रुपयाच्या गव्हाला रांग लावून उभं होतं. येऊन द्या बाबा, येऊन द्या 2 किलो. गपक्यात जाग्यावर आले माणसं. कीर्तन राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. माझातलं ते उठातली लोक 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय? एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळा. त्याला म्हणतो, तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगोटी, दोन्ही मोकळे. माणसं भांबवली महाराज. अजून 2 रोग येणार आहेत कोरोना बरोबर. एक, 80% लोकांना दृष्टीदोष आहे आता. हा किंवा नाही, दिसायचं कमी झालं का? कोणी उठायचं ते 2-4 हजाराचं खोकडं घ्यायचं.
चैन उघडीच, चैन वर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बाबळीत मुरीत तुरीत, मग तुरीला रोग का म्हणाला? हलकट क्वालिटीचं. त्याच्यामुळं हा विनोद नाही, कंबर गेली आणि डोळ्याला 4 दोष आहेत महाराज. निकट दृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, दृष्टी सातत्य आहे आणि दृष्टी वैमश्य आहे. काही जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि हातानं लोकांनी डोळे घालवलेत. कोणी उठून ते खोकडं घ्यायचं, बोलत राहायचं. काय बोलायचं? हॅलो, कुठे? नदी होय, जळतो, येतो. बावळट नाही तर. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो, अरे तो नाही बोलत, तू बंद कर ना. पर हवा चालली मागून तरी पुढे आळडत होती. हॅलो 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 हॅलो, इकडं तोंड वाकडं करत. हॅलो हॅलो, आता इकडं लाव. अरे काय बावळा ते. काय देखो. आणि हे विनोद नाही हा महाराज. तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांपेक्षा मोबाईल मध्ये मी गरीब आहे. मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 2300 रुपयाचा साधा. आणि शिवाय त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. घेऊन 4 वर्ष झाले त्याला, तो अजून बिघडलाच नाही. आणि तो फक्त 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो, उलट तिकडं. काय करत? मला युट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काही नाही. पण माझ्या युट्यूबवर मंडळी कोट्याधीश झाली. आणि त्यांनीच मला वर्षभर सगळ्यात जास्त तकलीफ दिली. माझं वर्ष 20 लय वाईट गेलं महाराज. काय सांगायचं, माझी ग्रहमानच फिरली. आणि त्याला सगळ्याला जबाबदार हे मंडळी. यांनी काही टाकायचं थोडं. आता ते ग्रामपंचायतीचं कधीच आता काढलंय, काही द्यायचं टाकून. आणि पैसे यांनी कमवायचे. मला वढाया बिडी नाही त्या युट्यूब पासून. हे कोट्याधीश झाले, यांनी क्लिपा टाकायचे आणि मायच ठोकायचे. आणि लोकांनी तेवढेच घ्यायचे. तिचा त्रास किती झाला. चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद करू नका. तुम्ही मला पैसे द्यावा ही माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही निदान आमच्याबद्दल पॉझिटिव्ह तरी असावा. का तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या बार तासूनच ठोकायचे, याला काय? मोबाईलचा वापर कमी करा. हा विनोद समजू नका. माणसं दृष्टी दोषात झालीत का नाही बोला. अजून एक रोग येणार आहे, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोलत, काही काही बैलाशी बोलत्या, काही कपाशीशी बोलत्या. मानसिक तणाव झालाय. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय विचार आहे? तू काय पागल बिगल आहे का काय? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. काय डोकं आहे तुला? तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का, म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. पुन्हा तो एक देव करून घ्यावा. पुन्हा तो एक देव करून घ्यावा. देवी नदी वास करो.
2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर आमदार साहेबांना पाठिंबा म्हणून निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. बस. आणि काय दारू बिरू पिण्यात मजा आहे हो? बायकोनं हाणायचं, मित्रांनी खसकवायचं, काय उपयोग नाही. तरी आपण हे काय, अरे 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा 5च वर्ष जगा, पण वाघ होऊन जगा. काय जगायचं, काय त्याला काय किंमत आहे त्याला. आणि ह्या 14 गोष्टी माणसाकडे आहेत, म्हणून गाथा माणसासाठी आहे. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न सुरू झाला आजच्या कीर्तनातला. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे आमदार साहेब, त्यांचे कार्यकर्ते सगळे, त्यांच्यावर प्रेम आमचे शिवलीकर साहेब, सगळ्यांना धन्यवाद देताना एकच मुद्दा मांडायचा आहे की 2021ला 20चा शेवट आणि 21ची सुरुवात आमदार साहेबांनी धार्मिक कार्यक्रमाने केली. हा त्यांना पहिला धन्यवाद. दुसरा धन्यवाद, आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तुम्हाला वर्षभर भेव नाही. आमदार साहेब परत आमदार व्हा. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि जर लग्नाला ठुलं, हा विनोद नाही मला. एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस मोठा ठरू नका, त्याचं काम मोठं ठरा. माणसाला मोठं म्हणा. हा. आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना गायकवाद सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनात एकच शब्द शिकवणारे मी तुम्हाला. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन. धर्म म्हणजे काय? आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. सध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माळ करायची, बिगर माळ करायची लावून द्यायची का? माळीत मनी का? आणि तू पितो का? वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या जरा एज्युकेटेड लोकांनी ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीचे मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबांनी फक्त मंजूर करायचंय, योजना आपण राबवायची. पण आपणच जर म्हणलं माझ्या वाट्यावरून नळ जाऊन देणार नाही, मुरीत घाल. हो, लोकांचं आहे ते आणि लोकांसाठीच आहे. आणि एक खरं सांगा महाराज, आपण जेव्हा माणसं योग्य निवडून देतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याचा अधिकार आहे आपल्याला असतो, करून घेण्याचा. आपण करून घेतलं. आपली लोक नुसतं हे करीत रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोर आहे, नाही परीक्षा होत काय, तरुण पोराने तुम्ही उदास नका हो आणि काहीतरी कला शिका. कला शिका. आता हे शिकायचं कवर, शिकवतो कवर. 23ला BA झाला, 2 वर्ष गावात राहिला, किती झाले? 25. 2 वर्षाने B.Ed झाला. 27 3 वर्षांनी जॉईन झाला. 30 5 वर्षाने फिट झाला. 5 वर्षाने अप्रुव्हल मंजूर झालं. 40 5 वर्षाने हातात मिळाला. 46ला तू पॉझिटिव्ह निघला. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो, फक्त शेतकऱ्यांना शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्ग अधीन आहे, शेतीवर सूत्र बसणार नाही. आता एवढा चांगला हरभरा आलाय, हा थंडी गायब, आली आळई, काय भाजी. निसर्ग अधीन शेती आहे. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्यांना वरच्यावर सोडायला पाहिजे. आणि शेतकऱ्याचे पोरं ध्यानात ठेवा, क्वाटरी मारून बोंबलत हिंडू नका. म्हशी भादरा 150 रुपये म्हैशी, कोणत्याही ऋतूत केस आहे. घरी घरी अरे 22ला आणि 23ला क्वाटरी पेटा नालायक हो तुम्ही. तुम्हाला मिश्या तरी फुटल्यात का? दरिद्री.
हलकट क्वालिटीचं आपलं बापाचे इन्स्टिट्यूट मजा मारायची काय उपयोग त्याचा. चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जड येईल. 2 तासात 1000 कमी ते चला. कला करा, गारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना, काय भांडवले आपलीच का पिते ना आपल्याला चिटकिते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानानं जगा. काय त्याच्या काम करायला रोग झालाय. उगाच आपलं बावलाटासारखं कोणीकडे मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला आणते. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, भंगार नाही तर. पुरीला एक पोरगी चालल्या, 2-3 पोरीन मागून हे अडपट आले सांड. ते एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो, अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला पोरगी चंद्रासारखी दिसली. पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी लावून पाळी यायची, बसले का उभी आहे. आणि हे येड तिला म्हणत, अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती. ती म्हणली, अरे चंद्र दिवसा निघला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. तरी हा म्हणतो, घोबाड तर म्हणली ना, आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, लडका है का, असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. माझं कीर्तन ऐकलं, व्यक्तच हसतो माणूस घरी. रक्ता विसरण क्लिअर होतो. एक चपाती तर जास्त खातो. आणि 8 दिवस मला सांगा, तुम्हाला एनर्जी आली की नाही. ही भजनाची ताकद आहे. एनर्जी आहे भजनात, एनर्जी आहेच. जसं डीजी लागल्या हो एनर्जी येते. एकानं अशी शिट्टी मारली महाराज, माग चड्डी उपसली. अख्खा वास त्याच्या बापाच्याच नाकात गेला. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला ताल आहे. हो इथं नाचला, इथं नाचता नाचता गळला देवाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. चीज आहे. तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा, कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे, म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5000 रुपये. पोरकाल थांबन मराई तर बोकड्याला 9000 लागा. त्या मित्रानं त्याला सांगितलं, अरे नालाय का, तुझ्या नावे 5000 रुपये, पण तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो. असं करतो काय. विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय. माणसाने माणसाची माणसासारखं वागा, याचं नाव धर्म. परत ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताची नाती जपा. काम आकडा, कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन गडी हा. नाक, त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा.
किती बारीक फटीतून काय पाहीन. बरं, हे इतकं डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा, तो आता लय बारीक आहे का बघ का धर्म कसा बिघडतो. इथं आलोय आपण. सज्जनगडी हा निघाला फिरायला. हा आता याला काय घरी ठुता. हा निघाला म्हणल्यावर हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते तुम्हाला? कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का? उत्तर तुम्ही द्यायचेत आता. याने ती पाहिली. कुणी? डोळ्याने बोलत. कोणी पाहिली? याला आवडली, पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल? याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग याने लगेच मनाला सांगितलं काय करू? म्हणलं मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून पोरगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्ख्या गावानं. आणि हा पठ्ठ्या जसाच्या तसा. मग आता लय बारीक आहे का? शरीरात तयार. नीट ऐका आता. डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाही तर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम तयार झाला शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय. अध्याय नंबर 2 ववी नंबर 350. येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती. तरले न तरती विषय शिंदो. इंद्रिय जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? इंद्रिय ताब्यात नसली, काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो, तो बलात्कार. आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय, कामातुरा भयना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो? तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही. नीट वाक्य आहे का? एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय? याचे लाड पुरू नका. काम खवळला आणि तो खवळल्यामुळे बलात्कार घडला. आणि बलात्कार यशस्वी जर झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. पहिल्या झपाट्यात पुरीने जर पोऱ्याच्या मेसेज टाकल्याबरोबर कानपट्टी ठेवून दिली, सगळा कार्यक्रमच भेटला पुढे. पण ती लगेच म्हणली हा लगेच म्हणला त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्याबरोबर जर पुरीने त्याच्या ठेवून दिली असती तर त्याचं मन गपक्यात पश्चातापात वळालं असतं. शब्द नीट आहे का? आणि पश्चातापात वळालं असतं म्हणजे विषयापासून दूर गेला असतं. पण तिला त्याला पॉझिटिव्ह केलं. तो लगेच म्हणला
नाही. आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आकळा राग. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, इंदुरीकर कीर्तन संपल्यावर भोकस मुकशील ना तू. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा आहे, ध्यानात ठेवा. आकळा राग. आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे आहेत? रागामुळे आहेत. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणबो तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला, बेग पेपर सुटले हो. आयुष्यभर म्हशी बाजरीत आहे. राग आकळा. आणि राग जर आकळला तर पवार साहेबांनी कीर्तनाचा खरा संदेश दिल्याचं काम झालं. राग आकळा. जरा माझा टेलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या, थोडं बायको कोण असतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं, तिचा पावर कमी हो द्या. ती काय पिसळली का? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली मग. तुम्हाला रागाची औषध सांगतो. औषध 1, थोडं हसायचं, पावर कमी होतो. 2, नुसतं पाहत राहायचं, त्याला भुकू द्या, त्याचा दम होता ना पुरा. आणि 3, तिथून निघून जायचं, तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज पोलीस स्टेशनचे सगळे गुन्हे केवळ कशामुळे? मोटरसायकल हॉर्न वाजवला, काय तुझ्या बापाचं गेलं का? का वाजवला? त्या बापाचा रस्ता आहे का? त्याच्या ठेवून दिली, त्यानं टामी काढली, लावणे हल्ला नुसतं याच्या. कशाला रागात घेत? राग आकळा. राग आकळा. राग आकळा. त्या बिचाऱ्या आमदार साहेबांनी केलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाचं चीज होईल. कायला भांडणं? आणि भांडणं कमी करा. 2021ला वाद करण्यात मजा नाहीये. काय मजा आहे महाराज? काय मजा काय त्या वादात? 2 भावांची मारामारी चालली, 22 वर्ष केस चालली, काय उपयोग येत होता? वकिलानं स्लॅब टाकला, याला वडाय बिडी नाही राहिली, काला हातपात महाराज. भांडणात मजा नाहीये महाराज. पण एक ध्यानात ठेवा, प्रेमानं जगण्यात मजा आहे. काय भांडण करायचं? आणि भांडणाचं प्रॉफिट काय? काय प्रॉफिट आहे? आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, ह्याच खऱ्या शुभेच्छा होती. उगा देव चोळीत बसा का आला? 1.5 तास पोथ्या वाची तू मारायला, नवनाथ वाची तू का आला? 3-3 पानं सोडून देतो, वाची तू का आला? त्याला तो म्हणला आपल्या ग्रंथात का 13चा अध्याय काय, तू वाचूच नको का आला? ह्याला परमार्थ करायचा, काशीला जाईन, गायला जाय, इकडे बसायचं 1.5 तास देव चोळीतात काही लोक सकाळी. पागल आहे का तू? एकानं देव चोळले पाणी अंगणात फेकलं, 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गार ठेवून मारू नको. काय आला देव? अरे सगळ्यांमध्ये ब्रह्म पहा, देव हाल. काय आला देव चोळत? मुरीत गेला का हरिपाठ? उघडा बम झाली का आमची वारकरी मंडळी? मुरीत गेले हरिपाठ. मुरी कळत तुम्हाला? बाथरूम उघडा बम, VIP चड्डी उघडा बम, भोपळा बादलीत बोट, सुंदर ते ध्यान बेटीवरी थोडं गारी पाणी टाक, देवाची द्वारी बक्षाने बरी, अंडरपॅन्ट वाळे का पाय, चौवेदी ध्यान शस्त्राची कारण. आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून दे. सदुबोध झाला, निर्णय ठेला. त्या पप्यानं धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. शेवटच्या तांब्याला एकत होतो नाम तोंड धरी म्हणा. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान, बशी वाजली, घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ? आणि गंध उगाळता उगाळता शेजारच्याला म्हणतो, राम भाऊ, राम भाऊ, गंध उघळी तो. राम भाऊ, आपल्याला पार भाऊबंधाने उघळून मारलं. पण काय करतो, आपलं नशीब फुटकं. मला तर काही गोष्टी पार गळ्या पोत आल्या. जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कान सोडून द्यावा. आपल्या भाऊबंधाच्या काही गोष्टी डोक्याच्या बाहेर झाल्या. भाऊबंधाने असं नव्हतं करायचं, कोणच्या पाठवा मारो पण पाठीव मारू नये. काय लागत? राग तयार झाला. राग आकळा. पहिला तयार झाला काम, दुसरा झाला क्रोध, आणि तिसरा झाला लोभ. लोभ. आणि हे सगळं जाईल पण पालन करा.
कशाचं करा? धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे हेची आमा करीने कामा हेची आमा करीने कामा हेची आमा करीने कामा हेची आमा करीने कामा धर्माचे पालन हेची आमा धर्माला चार अंगेत. एक दया, दोन तप, तप करा, दया करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा आणि यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं आहे, बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे मेल्यावर कोण आलं पाहिला. तसं नाहीये भाऊ. ज्या ज्या माणसांनी सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही ती माणसं रिटायर झाल्यावर इडी झाली. आले आरतीला खातो काय आला घालीन इकडून परसाद घेतो कुणीकडून खातो. ज्या ज्या माना नाही तर नका माणूस 16वा अध्याय असं सांगतोय. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्यही तृण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेच. आणि आता स्वर्गाबिर्गात नाही, इथंच आहे. अभी और इसी वक्त की एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवतं हाकली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस याचायला आहे. आपल्या गावात ज्यांना ज्यांना 4 ट्रॅक्टर होते त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहेत. हायवेच्या कडेला जमिनी विकून ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते, माझाटेलपणा चालत नाही. आमदारकीचं पद आहे पण नम्रतेमुळे एवढा समाज आहे. परमार्थिक ताकद आहे. आणि माना नाही तर नका मानू पण संप्रदाय आणि टॅलन्सी ही रक्तातच असावी लागते. या माणसाचे आई वडीलच धार्मिक आहेत, परिणाम राहिला कुठं. ते रक्तात असावे. कोणी उठायचं गपचिप राय. तू काय पागल झाला का? कोणालाही नाही जमणार ते. माना नाही तर नका मानू पण टॅलन्सी विद्वत्ता ही रक्तातच असावी लागते. काहींची शाळा इकात घेण्याची ताकद आहे पण पोर शिकत नाही. काहींना फी भरायला पैसे नाही पण पोरग नापास होत नाही. स्कॉलरशिपची फी भरायला पैसे नव्हते, रडलं पोरग पण स्कॉलरशिप पासच झालं.
याचा बाप शाळा विकत घेईल. सुटत नाही बा. अभ्यासक्रम बदलला पण अवलाद सुटली नाही. त्याचा बाप म्हणला शाळा सोडून देतो. आता काय गुरुजी कटाळा, तपासाय पेपर परवडत नाही. तू हिंड गावात बोंबलत. मग आता तू कामाचाच राहिला नाही काही. हो, टॅलेंटशी रक्तात असावी लागते. काही माणसं शिपाई म्हणून कामाला लागली, रात्रंदिवस अभ्यास करून त्याच ऑफिसमध्ये क्लास 1 झाली. काही माणसं पैसे भरून क्लास 1 झाली, तांबड्यात घरी आली. लॉकडाऊन मध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले, लाजले नाही. ते 6 महिन्यात 3 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोर आहेत की कष्टानं लक्ष्मी मिळते. मग आपलं बावळाटवाणी तू काय बावळा ठेका का? असं काय देव कोणाला देतो का? देवाच्या बापाला सोडलं नाही, तू कोण टिकूजी? आता काय बावळाट म्हणता, मेल्यावर कोण आलं पाहिला, संपत्ती मापात कमवा. एकच पोरगे, मग एवढं इस्टेटीचं काय करायचं? येडे का तू? नुसतं कमीतच राहिला, सांभाळी तो कवा? हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरातही कुत्र्याची कळवण झाली तो उठानं. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा, उघडा बम वापळा. त्याची सावली पाहून मागं सरकत होत, त्याची पडलं जिन्यावरून खाली गेलं खुब्यातून. काय आलं? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला भिक्षा वाढव. बंगल्यावाला म्हणला बाहेर निघ, कान फाड फोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी कान फाड फोडितो मन मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो, सावध होय. शरीर नश्वर आहे, संपत्ती नश्वर आहे, प्रेम नश्वर आहे, भगवंत शाश्वत आहे. कोण एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला म्हणजे मरू नये. काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन त्याला काला नेणार, बांगड्या फुडीतीन, तोंड झोडीतीन, पदर फाडीतीन, नवरा जळवतो तर आगी कवड येतीन. आता येतेच मी आता काय माझ्या जगण्यात मजा राहिली, धडा धडा गाल जोडीतीन. शेजारच्या बाया तुला मागं ओढीत्या, नको गो जाऊ बाई, नको गो भाऊ जाई, येतेच मी आता आणि येतेच मी आताच. आणि ठणठणा नवरा जळवतोय पुढं. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठील बापट्याची दुनिया मारा. काय आलंय मारा, हे लबाड्यात मारा. या जगात फक्त नामचिंतन सत्य आहे. सत्य तोच सत्य तू सत्य तू विठ्ठला. गाढा विना जगनाकार, गाढा विना जगनाकार, गाढा विना जगनाकार. ओ सत्य तू सत्य तू सत्य तू डोळ्यानं पाहिलं, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, बापाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. पण भजन हा धर्म सोडला नाही, ते जगत गुरु झाले. ध्यानात ठेवा, लोकांनी रेड्याची तुलना केली ते ज्ञानियांचे राजे ठरले, आणि सगळ्यात जवळच्या माणसांनी त्रास दिला ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्याच माणसाला, आणि आपल्यामुळं आपलीच माणसं उठली. हो, माणसं दिलेत पण ते माणसं बऱ्या, ते माणसं छत्रपती ठरले, ते जगत गुरु ठरले. का? लोक बोलू द्याव, आपण आपला धर्म सोडायचा नाही. प्रेम बिम कोण, एखाद्या माणसानं लव्ह मॅरेज केलं, बायको मिली त्याची, मरू नये पण मिली. 2 पोरं होती गुजीरवाणी, मिली. ती पोरं अंगणात खेळत होते आणि ते बसलं होतं असं वाटतं. आपण त्याला भेटायला जायचं. मैत्र प्रेम सांगतो कसं आहे. आपण त्याला जायचं भेटायला, आणि ते असं बसेल राहतं, तोंड सोडून सुकेल पार तोंड. आपण त्याला म्हणायचं काय चाललंय, काय चाललंय, काय चालायचं, वाटोळं झालं जीवनाचं. देवानं माल न्यायला लागत होतं, 3 लोक न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. वाटोळं होईन देवाचं.
असं नव्हतं करायचं देवानं. मग आपण त्याला म्हणतो बायको करता का? चे 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 चे. काय करायचं मला बायको करून? आणि मला कोण बायको देईन? मला नको बायको, पण यांनी ऐकवाल ना म्हणून. वाघ वाघ डोळे बिळे लाल. 5 वाजता वाघ लागला ठरायला. 9 वाजता पडला उत्ताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपले ते ज्ञानी यांचे राय एम ए नाही, एम ए फिमे काय एम ए फिल PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? एकच आहे घालावं कुठं कुठं. 10 मेसेज आपल्याकडे घालावं, एकच पोर आहे, घालायचं कुठं कुठं. बरं इंग्लिश मिडियमला एवढं जर घातलं ते गाडीतून उतरलं तर 15 मिनिटं त्याचे ऐक पाहत ते हसत नाही. त्याला माहिती हसलून गाडी जर वळली तर परत जायची पाळी येते का काय? अरे बसलेली सगळी माणसं आपण आमदार साहेबांसकट गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता या कार्ट्यांची एवढी मजा आहे, आपल्याला होतं काही? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागत. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. मग आपल्या आईला विचारलं का हा कधी झाला? आपले म्हणायची बाबा लय पावसाला झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अखेरात आंब्या अडकला त्या साली ठकी, आणि शिळीला 3 बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला ही ठकीन गंगी बसवायची कुठं? गुरुजी लोक हुशार, त्यांनी बसवले 1, 6 ते 10, 6. 1, 6 ते 10, 6 जनरल रजिस्टरच्या तारखा आहेत. ज्यांचे जन्मतारीख 1, 6 ते 10, 6 आहे, गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट. आता आपल्याला काय होतं ते एवढ अडपट यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला काय सुधरायची? बाकड्यात दिसत नाही ते गाडीत. सोड 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 उतर उतर. बरं जाडकाचा चष्मा 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्खा तुम्ही 4 माझ्याकडे आले कशाला? काय फार येडी झाली लोक महाराज. आणि आपल्याला शाळेत घातलं तर काय होतं? आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही खापराची, आणि खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायलाच सुरुवात केली. काय होतं आपलं? होतं का कमराला काय पट्टे होते का? खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय शॅग होती का? खताची गोण. आणि त्याच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. असं असं नाताळाच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं, आणि आपण अख्खी भोंगळे वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात, आणि घरचे जर आले तर चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गँग पळायची. जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापांनी आपल्याला बंगला दिला नाही, आपल्या आईबापांनी आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही, पण आपल्या आईबापांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायचं शिकवलं, कोणाची बुटं चाटून जगायचं शिकवलं नाही. आपण गरीब होतो, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, पण आपली आई देवी होती का तिने आपल्याला एवढं सुंदर बनवलं. यांना काय झालं? हे आमचं शेतकऱ्याचं पोऱ्या 3 मोळ्या ऊसाच्या तुडीतो, आणि हिचा पप्पू फक्त 15 ऑगस्टला लवकर उठला. सर्दी झाली पप्पूला, सर्दी थोडी दिशी 5 पप्पूला, दिशी 5 सर्दी. काय तुया पप्पूला रोग झालाय? ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलोनं कापूसीची ती
10 20 किलो जास्त विचित असेल. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं बाई तू जगतीच का आला. अरे आजही धर्मन प्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. हा, संध्याकाळी कापूस येचून बाई आली तर नवऱ्याला म्हणते आता कालवण कमी आहे, दूध भाकर खाऊ. एक प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तोही म्हणतोय बा त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का. का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. त्याच्या त्याला म्हणाव जिन्यात झोप, झोप ना जिन्यात. आणि तोच सकाळी गावात म्हणतो काही भरीव काम आहे, आणि धर्माचं पालन करण्यासाठी तर आपण आलो. हेच काय हे जिया माफ करने का, हे जिया माफ करने का, हे जिया माफ करने का, हे चिंता माफ करने का मन. हे जिया माफ करने का, हे जिया माफ करने का, हे जिया माफ करने का, हे जिया माफ करने का. पालन. पण आता पुढचा शब्द लय कठीण आलाय. हेच आहे. हेची हा शब्द टाळ करी, हेची व्हावी माझी आस, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती आवडते देवा. आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर इयर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडी लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशा गाद्या तक्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकटं अंड टरफालं गोजीरवाण्या घरात 7 जन्माच्या गाठी वहिनी साहेब दे धक्का धोवी पछाड गोष्ट छोटी डोंगरेवडी चुक्या ताकवला शिक्षणाचा आहे घो माय बाई वाड्यावर या. अरे तू झोपडीत राहतो बायला वाड्या उडीतो राला घरकुलाला अर्ज केला आणि बायला वाड्या बोलितो. काय माणूस. बाई वाड्यावरच या. अहो घरकुल मंजूर होऊ दे, अजून तू असं काय करतो. अरे नाही नाही, हे सगळं भास आहे. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर असं करतात. पा 10व्यात भाषण करणारे लोक लय विचित्र. मग 10व्याला नदीवर काय म्हणते माहिती का लोक, त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का पेढे खाऊन मेले का ते. काही काही तर काय म्हणतात 10व्यात, ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते आपल्यातून गेलेच नाही, आपण नेले सुतळीने बांधून. ते केव्हा गेले ते